नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपण आपल्या आईजवळ जेवढ्या प्रेमाने व्यक्त होतो किंवा आपल्या मनातल्या सर्व गोष्टी आपल्या आईजवळ आपण शेअर करतो, तेवढ्या आपण वडिलांजवळ शेअर करत नाही. पण असं असूनसुद्धा त्यांचं बारीक लक्ष आपल्या प्रत्येक हालचालींकडे असतं. तर असे हे आपले वडील, ज्यांच्या मनामधनं आपल्याविषयी अखंड प्रेमाचा झरा वाहत असतो. तर अशा वडिलांबद्दल, आपल्या बापाबद्दल आपण धन्यवाद व्यक्त केले पाहिजे. बाबा म्हणजे बाबा असतात. तुमचे म्हणा किंवा आमचे म्हणा, आपल्यासाठी खासच असतात. असलो यशाच्या शिखरावर तर यांच्या उरात ब्रह्मानंद उचंबळत असतो. आणि घेरलं घोर निराशेने तर चल, उठ, लढ आणि जिंक असा आत्मविश्वास देत असतात. खरंच बाबा म्हणजे बाबा असतात. तुमचे असो की आमचे असो, आपल्यासाठी खासच असतात. रागीटपणे बघतात तेव्हा आपणही घाबरत असतो. नजरेसमोरचा दरवाजा चुकून आडदरवाजाने आत येत असतो. सापडतो आपण संकटात जेव्हा, किंवा पडतो आपण आजारी तेव्हा, आपल्या चेहऱ्याला न्याहाळत असतात. बघून आपल्याला असहाय्य अवस्थेत यांचं काळीज तिळतिळ तुटत असतं. म्हणूनच बाबा म्हणजे बाबा असतात. तुमचे असो की आमचे असो, आपल्यासाठी खासच असतात. विसरून आपले स्वतःचे कष्ट आणि कटू आठवणी मुलांसाठी जगत असतात. आणि मुलांच्या आयुष्यात नंदनवन फुलवण्याचा प्रयत्न कसोशीने करत असतात. कोणी बाबा असतात प्रेमळ, तर कोणी बाबा असतात रागीट. पण त्यांचं प्रेम अथवा राग आपल्यासाठी वरदानच असतं. बाप नसतो निखारा, तो आपल्याला निखाऱ्यातनं वाचवत असतो. कधी प्रेमळ, कधी निरागस, तर कधी कठोर बनत असतात. कारण आपलं भलं कशात आहे ते त्यांना आपल्यापेक्षाही जास्त कळत असतं. भगवान श्री रामचंद्रसुद्धा म्हणतात की पिता नेहमी पूजनीय असतात. कारण यांचं काळीज आकाशासारखं विशाल असतं. म्हणूनच तर बाबा म्हणजे बाबा असतात. तुमचे असो अथवा आमचे असो, आपल्यासाठी खास असतात. थँक्यू.